नमस्कार. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मंडे म्युझिक्स मध्ये. मॅनेजमेंटचे जे काही कन्सेप्ट आहेत, आयडियाज आहेत, ते छोट्या व मोठ्या उद्योजकांपर्यंत पोहोचावे. त्यांना मॅनेजमेंटच्या आयडियाज व कन्सेप्ट बद्दल अधिक समज यावी, जेणेकरून त्यांना त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करता येईल. म्हणून मंडे म्युझिक्स हा एक केलेला छोटासा प्रयत्न आहे. आजपर्यंत आपण विविध विषयांवरती चर्चा केलेली आहे. सेल्स प्रोसेस, व्हॅल्यू प्रपोजिशन, बिझनेस मॉडेल कॅनव्हास, स्केलिंग युअर बिझनेस, द डार्क साइड ऑफ ऑन्टरप्रिनरशिप, अशा विविध विषयांवरती आपण चर्चा केलेली आहे. आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत, लीड जनरेशन वरती. आणि ते प्रिडिक्टेबल कसं करता येईल, त्याच्या दृष्टीने आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अर्थात वन ऑफ इफ यू गो अँड सर्च ऑनलाईन की छोटे जे एम-एस-एम-ईज आहेत, त्यांच्यासाठी टॉप 10 चॅलेंजेस मध्ये काय आहे, तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला लीड जनरेशन किंवा प्रिडिक्टेबल लीड जनरेशन, त्यांचं लीड जनरेशन इरॅटिक आहे किंवा त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी नाही, हे तुम्हाला जाणून येईल. आणि आपण आज तेच समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राईट. तर एक महत्वाची गोष्ट ना अशी, इफ युअर सेल्स डिपेंड्स ऑन लक, यू आर रनिंग अ लॉटरी नॉट अ बिझनेस. खूप महत्वाचं वाक्य आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की अरे माझं बिझनेस सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, इट इज गोइंग ऑन परफेक्टली फाईन, राईट. बट दॅट इज नॉट द केस. आणि आपण बऱ्याच वेळेला येईल तो बिझनेस आपल्या पदरात ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि बाकीच्या वेळेला आपण प्रयत्न करत नाही. वी आर व्हेरी हॅपी. इनफॅक्ट बऱ्याच वेळेला असं होतं ना, की यू हॅव अ लाँग स्पेल ऑफ बिझनेस कमिंग युअर वे. म्हणजे वर्षातले 3 महिने एवढा बिझनेस असतो, एवढा बिझनेस असतो, की आपल्याला वाटतं अरे बापरे किती छान चाललेलं आहे. पण बाकीचे 9 महिने मात्र दुष्काळ असतो. किंवा 3 महिने बिझनेस येतो, 2 महिने काहीच नाही येत, परत एक महिन्याभराने पुन्हा बिझनेस येतो, नंतर पुढचे 3 महिने असेच जातात. देर इज इनकन्सिस्टन्सी इन द बिझनेस दॅट वी आर गेटिंग. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की हे का? तर बऱ्याच वेळेला छोटे उद्योजक जे आहेत, इफ यू सी बिग कंपनीज लाइक कॅडबरी, युनिलिव्हर घ्या, कॅडबरीज घ्या, पी-एन-जी घ्या, राईट, ऑल ऑफ देम स्पेंड लॅविशली ऑन ऍडव्हर्टायझिंग. कदाचित छोट्या उद्योजकांकडे तेवढा मोठा बजेट नसेल, पण मग तेवढं बजेट नसेल तर आपल्याकडे दुसरं काही आपल्याला करता येईल का? राईट. किंवा आपण हंगाम आहे ना, आता दिवाळीचं सीझन आहे, दिवाळीमध्ये माझा सेल चांगला होणार, सो आय एम व्हेरी हॅपी विथ दॅट. किंवा मला वाटतं की माझा एक्झिस्टिंग कस्टमर माझ्यासाठी बिझनेस घेऊन येईल. तो घेऊन येईल, पण तो किती लोकांना घेऊन येईल? फार तर एक, फार तर दोन. अगदीच तुम्ही खुशनसीबवान असाल तर कदाचित 5 लोकांना देईल, पण त्याच्या पलीकडे त्याचेही हात बांधलेले आहेत. म्हणजे तो त्याची इच्छा असून सुद्धा तो काहीच नाही करू शकत. बऱ्याच वेळेला लोक एक्झिबिशन्स करतात, राईट. आणि ते एक्झिबिशन्स मध्ये गेल्यानंतर त्यांना तिकडे बरेचसे भरपूर रेफरन्स भेटतात. त्या रेफरन्सेस मधून बिझनेस जनरेट होतो आणि त्यांना वाटतं आता ठीक आहे, व्हेरी गुड, परफेक्टली झाला माझा, आता बिझनेस मार्गी लागला. पण त्या ऑर्डर जाईपर्यंतच तो बिझनेस टिकलेला असतो. आणि मग ते काय आहे, जसं आपण बोलतो ना, ती सायकल, इट्स अ विशियस सायकल. एकतर एकदम सणासुदीचे दिवस असतात किंवा मग काहीच नाही आणि पुढे काय, हा प्रश्न आपल्याला सतावत राहतो. राईट. आणि आपण नॉर्मली एखादी टॅक्टिक करतो किंवा एखादा प्रयत्न करून बघतो आणि त्याच्या पलीकडे काय, याचा विचार कधीच करत नाही. म्हणजे मी एखाद्या ठिकाणी मीटिंगला जातो कुठे, ती अटेंड करतो, मला एक रेफरन्स मिळतो, त्याच्यानंतर मी त्याच्यावरच बसतो. त्याच्या पलीकडे काय, त्याच्या पुढे काय, हा विचार आपण करत नाही. राईट. सो आपण कुठेतरी पार्टिसिपेट करतो, वी गेट दोज लीड्स अँड देन वी डोंट रिअली बॉदर अबाउट अदर फ्युचर लीड्स दॅट इज देअर. द नेक्स्ट थिंग दॅट इज, मग अशा वेळेला प्रिडिक्टेबल लीड्स का महत्वाचे आहेत? कारण ते आपल्याला सारखे येत राहतात, राईट. वी हॅव अ रेप्लिकेबल सिस्टम, ऑर वी डेव्हलप अ रेप्लिकेबल सिस्टम दॅट इज स्केलेबल. आणि त्याच्यामध्ये ऑटोमेशन किंवा कन्सिस्टन्सीसाठी ना आपण वेगवेगळ्या प्रकारचे ट्रिक्स ट्राय करू शकतो. पण प्रेडिक्टेबल सेल्स करण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा कशा प्रकारे प्रेडिक्टेबल लीड्स आपल्याला येऊ शकतील, त्याच्यासाठी आपण कुठल्या प्रकारचे काही मोजक्या गोष्टी करू शकतो.
अर्थात सगळ्याच काही आपण आपल्या परीने नाही करू शकत, राईट? पण जे आपल्या परीने, जे आपल्या अवक्यात आहेत, त्या गोष्टी आपण करून बघायला काय हरकत आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट, व्हॉट यू विल ऑब्झर्व इज मेनी टाइम्स पीपल दे स्टार्ट समथिंग अँड देन ते एक 8-10 दिवसांपर्यंत किंवा एक 5-6 आठवडे बघतात, राईट? आणि काहीच रिपोर्ट येत नाही किंवा काही रिझल्ट येत नाही, अँड देन दे गिव्ह इट अप. See, please understand, when you're working on leads, you have to give it considerable amount of time. Minimum 30 days. 30 days सुद्धा थोडे कमीच आहेत. You should at least focus on a 90-day period cycle to try and test and see whether it is working or not working. कारण आपण फनेल असतो. आपण पुढच्या सोमवारी किंवा त्याच्या नंतरच्या सोमवारी आपण घेऊ फनेल, राईट? टॉप ऑफ द माइंड, मिडल ऑफ द टोफू, बोफू, राईट? आणि बॉटम ऑफ द फनेल. हे महत्वाचे आहेत. कारण आपला जर रिकॉलच नाही किंवा आपल्या विषयी कोणाला माहितीच नाही, तर तो फनेल ट्रिकल डाऊनच नाही होत आपल्याला. सो वी हॅव टू बिल्ड सिस्टम्स दॅट आर प्रेडिक्टेबल, दॅट लीड्स टू कन्सिस्टंट सेल्स ऑर लीड जनरेशन फॉर अस. आता हे कशा प्रकारे करू शकतात? तर पहिली गोष्ट आहे, डिफाईन युअर आयडियल कस्टमर प्रोफाईल. आपण ऑलरेडी अगोदर तुम्ही मंडे म्युझिकच्या अगोदरची सुरुवातीचा भाग जर पाहिला, तर आपण कस्टमर पर्सोना कसा तयार करायचा त्याच्याविषयी डिस्कशन केलेलं आहे, राईट? द अदर ऑप्शन दॅट इज देअर इज हबस्पॉट सारख्या वेबसाईट आहेत, सेमरस सारखी वेबसाईट आहे, जिथे तुम्हाला कस्टमर प्रोफाईलचा टेम्पलेट, तुमचा आयडियल कस्टमरचा टेम्पलेट कसा बनवायचा, कशा प्रकारे तो क्रिएट करायचा, त्याच्याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. डेमो सुद्धा अवेलेबल आहेत, सो यू कॅन यूज दॅट ॲज वेल. पण माझा नेमका कस्टमर कोण आहे, कशा प्रकारचा आहे, त्याच्याबद्दल एक चित्र असणं गरजेचं आहे. आणि एक सिंपल उदाहरण देतो. जेव्हा तुम्ही एखाद्या कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हशी बोलता, त्यावेळेला तर कॉन्व्हर्सेशन जो आहे ना, तो इम्पर्सनल असतो. म्हणजे त्याच्यामध्ये इमोशनल अटॅचमेंट नसतं. कदाचित इमोशनल अटॅचमेंट जी आहे, ती आपल्याला चांगली सर्व्हिस किंवा चांगला प्रोडक्ट नाही मिळाला तेवढीच असते. तो कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह कोण आहे, कसा आहे, काय आहे, आपल्याला माहिती नाही. त्याच्याकरता आपण सहज अगदी बोलतो. काय वाटेल ते कधी-कधी आपण सहज बोलून जातो त्याला. तोच विचार करा आता. यू नो अ फ्रेंड हुम यू आर टॉकिंग विथ. त्याच्या आवाजावरून, त्याच्या बोलण्यावरून तो रागावलेला आहे, तो शांत आहे, आनंदी आहे. या गोष्टी आपल्याला समजतात. त्या का समजतात? कारण आपल्या समोर आपल्या मित्राची एक इमेज आहे. वी नो व्हॉट ही लुक्स लाइक, व्हॉट ही फील्स लाइक, व्हॉट ही थिंक्स लाइक. आणि ह्याच सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या कस्टमर बद्दल समजाव्या, म्हणून एक आयडियल कस्टमर प्रोफाईल क्रिएट करणं गरजेची आहे. कारण मी कोणाशी दगडा भिंतींशी नाही बोलत आहे, तर मी एका व्यक्तीशी बोलत आहे. मग त्या व्यक्तीचं चालणं, बोलणं, वागणं कसं असणार आहे हे मला समजणं गरजेचं आहे. सो फर्स्ट डिफाईन युअर आयडियल कस्टमर प्रोफाईल. त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या अगोदरचा कस्टमर डेटा स्टडी करू शकता. त्याच्यामध्ये पॅटर्न बघू शकता, की कुठल्या प्रकारची लोकं किंवा कुठल्या लोकेशनची लोकं, कुठल्या एज ग्रुपमधली लोकं, कुठल्या प्रकारचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस तुमच्याकडून घेत आहेत. दॅट विल गिव्ह यू सम आयडिया ऑर इंडिकेशन हू इज युअर आयडियल कस्टमर. त्याच्यानंतर चूज चॅनल्स दॅट फिट युअर मार्केट. आता पुन्हा एकदा, बरेचसे चॅनल्स उपलब्ध आहेत. आजकाल ऑमनी प्रेझेंट असणं खूप महत्वाचं आहे. पण लोकं एकाच चॅनलवरती फोकस करतात आणि ते एका चॅनलची रीच तुमची जेवढी आहे तेवढीच राहणार आहे, अंटिल अँड अनलेस यू आर ॲडिंग मोर पीपल. आपण फक्त WhatsAppचा विचार करूया. WhatsAppवर लेट्स से तुमचे 1000 कॉन्टॅक्ट्स आहेत. त्या 1000 कॉन्टॅक्ट्समध्ये नवीन कॉन्टॅक्ट्सची किती भर पडते दिवसाला? एक फार तर 5 किंवा 6, राइट? किंवा महिन्याला एक 10-15. मग आपली रीच जाऊन जाऊन ते फक्त आपण WhatsAppच वापरतोय, तर ते फक्त 1000 लोकांपर्यंतच किंवा त्या 1000-1100 लोकांपर्यंतच आपली रीच जाते. बाकीच्या लोकांचं काय? सेम फॉर Instagram और अदर थिंग्स, राइट? बट यू हॅव टू ट्राय अँड सी व्हिच चॅनल इज ॲक्सेस्ड बाय युअर प्रोफाइल और व्हॉट इज ही लाइकली टू ॲक्सेस. जसं आता तुम्ही आयडियल कस्टमर प्रोफाइल क्रिएट केली, तर एक तुम्हाला अंदाज येईल, की जी यंग जनरेशन आहे, म्हणजे नॉर्मली 15 टू 25-30 एज ग्रुपमध्ये आजकाल Facebookकडे फारसा कल नाहीये त्यांचा. मोस्ट ऑफ देम आर ऑन Instagram अँड दॅट इज वेअर मेजॉरिटी ऑफ द ॲक्शन हॅपन्स. 25 प्लस जो 40 वाला एज ग्रुप आहे किंवा 25 टू 50 वाला जो एज ग्रुप आहे, यू विल फाइंड देम मोस्टली ऑन Facebook.
राईट. तो असे एज ग्रुपचा अंदाज आहे की अशा प्रकारची लोक कुठे कशा प्रकारे येऊ शकतात किंवा कुठले चॅनल वापरू शकतात. जे बिझनेस प्रोफेशनल्स आहेत, दे विल बी प्रोबेबली युझिंग लिंक्डइन अँड अदर चॅनल्स दॅट आर देअर. देन वी नीड टू क्रिएट अ रिपीटेबल आउटरीच प्रोसेस. तो कसा क्रिएट करायचा आहे आपण ते पाहणार आहोत पुढे. राईट. अँड ट्रॅक, मेजर अँड ऑप्टिमाइज. बऱ्याच वेळेला लोक मेजरमेंट्स घेत नाही. आज बरेचसे टूल्स अवेलेबल आहेत. तुम्ही इंस्टाग्राम वापरत असाल, तुम्ही फेसबुक वापरत असाल, तुम्ही वेबसाईट वापरत असाल, तुम्ही व्हॉट्सअप वापरत असाल. देर आर वेज अँड मेजर्स टू ट्रॅक अँड ऑप्टिमाइज युअर रीच. But we are not aware about these profiles and we don't try to find out about these profiles, right? आता एखाद्या एक्झाम्पलसाठी तुम्ही विचार करा की एखाद्या B2B प्रिंटिंग प्रेसने HR मॅनेजर्सला रिपीटेडली टार्गेट केला थ्रू लिंक्डइन आणि त्यांची ईमेल आयडी त्यांचे अवेलेबल होते. त्या लोकांना त्यांनी रीच करून त्यांनी बिझनेस मिळवला. राईट. सो दे हॅव डेव्हलप्ड अ प्रेडिक्टेबल लीड फ्लो फॉर्म्युला. आता आपण जाणार आहोत की कशा प्रकारे आपण हे लीड जनरेशन सिस्टम्स उभे करू शकतो. So first is digital channels that are there. तुमची वेबसाईट आहे, राईट. मेनी टाइम्स अगेन अ बिग प्रॉब्लेम विथ स्मॉल अँड मीडियम साइज एंटरप्राइजेस, त्यांची वेबसाईट अपडेटेड नसते. शेवटची तुम्ही तुमची वेबसाईट कधी अपडेट केलेली, कधी चेक केलेली ते विचारा. राईट. प्लीज कीप ऑन ट्रॅकिंग. The person who has designed your website or created your website, speak to him to give you some analytics or some details which can help you understand what is the pattern of people coming on to your website. तर आता एखादा इंटिरियर डिझायनर असेल, तो एक छोटीशी लिस्ट देऊ शकतो की तुम्ही घराचं रेनोव्हेशन करायचं आहे तर त्याच्यासाठी चेकलिस्ट. आता ही चेकलिस्ट देताना तुम्हाला काय करायचं, यू डोंट गिव्ह इट फॉर फ्री, राईट. यू आस्क देम टू एंटर युअर डिटेल्स, दॅट इज युअर ईमेल आयडी, कस्टमर सॉरी ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर. आणि मग त्यांना तुम्ही ती लिस्ट शेअर करू शकता. तुम्ही कधी फक्त ईमेल हवं असेल फक्त ईमेल सुद्धा घेऊ शकता, राईट. बट यू कॅप्चर दॅट इन्फॉर्मेशन अँड गिव्ह देम. अँड यू हॅव टू फाइंड की माझा जो बायर आहे, माझा जो कस्टमर आहे, त्या प्रकारच्या इन्फॉर्मेशन इंटरेस्टेड असणार. Which is the type of information he is going to be interested in. You accordingly give him that list that is there. So एखादा इंटिरियर डिझायनर विल गिव्ह यू होम मेकओव्हरची चेकलिस्ट देईल तो. त्याच्यानंतर यू कॅन यूज ब्लॉग्स अँड व्हिडिओज दॅट आन्सर द क्वेश्चन. ना फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन असतात. आज चॅट जीपीटी आहे, ग्रॉक आहे, बरेचसे AI टूल्स अवेलेबल आहेत. यू कॅन गो ऑनलाईन, यू कॅन क्रिएट सम क्वेश्चन्स, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स. क्या बिझनेससाठी उपयुक्त कुठले 5-6 क्वेश्चन्स आहेत. यू कॅन ऑल्सो राईट ब्लॉग्स अँड क्रिएट व्हिडिओज रिलेटेड टू दोज थिंग. म्हणजे जसं एखादा सोलार पॅनल वाला असेल, ही विल से दॅट सोलार पॅनल टाकताना किंवा चूज करताना कुठल्या प्रकारची चूज करायचे, 5 मिस्टेक्स दॅट यू आर लायकली टू मेक, अँड ही विल राईट दॅट ब्लॉग. आता whenever you are using a blog or a Instagram video or a YouTube video, make sure तुम्ही जर युट्यूब, इंस्टाग्राम किंवा फेसबुक वरच्या ऍड्स वर कधी क्लिक केलं असेल, यू विल ऑलवेज फाइंड दॅट दे टेक यू बॅक टू द लँडिंग पेज ऑर टू द वेबसाईट ऑफ द कंपनी, राईट. सो जर तुम्ही व्हिडिओज किंवा ब्लॉग्स वगैरे लिहित असाल, बॅकलिंक क्रिएट करायला विसरू नका की कुठेतरी तो व्यक्ती लिंक वर क्लिक करून ही विल कम बॅक टू युअर वेबसाईट. त्याच्याने तुम्ही तुमच्या बिझनेससाठी, वेबसाईटसाठी ट्रॅक्शन किंवा ट्रॅफिक जनरेट करू शकता. त्याच्यानंतर यू हॅव इंस्टाग्राम फॉर B2C आणि लिंक्डइन फॉर B2B, राईट. फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब वगैरे तुम्हाला टार्गेटेड ऍड्स, म्हणजे यू कॅन स्पेसिफाय द जॉग्राफिक लोकेशन ऑर अ पर्टिक्युलर ड्युरेशन जिथे तुम्ही या गोष्टी त्यांना टार्गेट करू शकता. आता दिवाळी येत आहे, गणपती येत आहे. सो इफ यू आर इन टू क्राफ्ट्स अँड आर्ट्स, राईट, गणपतीसाठी लोक घरात डेकोरेशन लागतं. आपल्याला माहिती आहे कुठे कुठे गणपती मंडळ आहेत किंवा कुठे कोणाकोणाच्या घरी येतात, कुठल्या पर्टिक्युलर एरियामध्ये आहेत. देन इन दॅट केसेस यू कॅन रन दो स्पेसिफिक ऍड्स दॅट आर देअर टार्गेटिंग देम फॉर फेस्टिव्ह गिफ्ट हॅम्पर्स किंवा रिटर्न गिफ्ट वगैरेसाठी. दिस इज अबाउट द डिजिटल चॅनल्स. त्याच्यानंतर ऑफलाईन चॅनल्स आहेत जिथे तुम्ही नेटवर्किंग करायला जाता.
राईट. इंडस्ट्री एक्झिबिशन असतात, असोसिएशन मीट्स असतात, चेंबर मीटिंग असतात, असे वेगवेगळे फोरम्स आहेत जिथे तुम्ही जाऊ शकता. अँड देन यू कॅन गो अँड टॅप दोस. आता अशा इव्हेंट्सला गेलेली लोक कार्ड्स भरपूर कलेक्ट करतात, पण त्याचं पुढे काय करायचं हे ठरवत नाही, राईट. वेन यू कलेक्ट दिस कार्ड, द बेस्ट थिंग दॅट इज देअर टू message them or share your information within the 48 hours with these people. कारण त्यांची माइंड तेवढी फ्रेश असते. तर आपण काय करतो, बऱ्याच वेळेला आपण त्यांना लगेच इन्फॉर्मेशन शेअर करत नाही. इफ यू डू इट विदिन द फर्स्ट 24 hours, नथिंग लाईक इट. कारण त्यांच्या मनात ती गोष्ट फ्रेश असते, राईट. सो डू दॅट. यूज दॅट नेटवर्किंग इव्हेंट्स टू सेंड युअर इंट्रोडक्शन ब्रीफ, प्रोडक्ट कॅटलॉग. अगदीच स्पॅम करू नका. मोजकेच महत्वाच्या गोष्टी ज्या त्यांना डिसिजन मेकिंग साठी चांगल्या प्रकारे उपयोगी पडू शकतील त्या गोष्टी त्यांच्या बरोबर शेअर करा. टू मेनी ऑप्शन्स अगेन स्पॉइल, कारण लोकांना समजत नाही काय हे करायचं. सो बी लिटिल चुझी इन व्हॉट यू आर शेअरिंग, बट मेक इट अ पॉइंट टू शेअर इट विदिन द फर्स्ट 24 to 48 hours. त्याच्यानंतर लोकल टायअप्स करा. राईट, आपण जे बोलतो लोणचं पापड थिअरी किंवा कोलॅबरेशन, तुमच्या बेसिक जे गरजा आहेत तुमच्या बिझनेसशी ज्यांचं जुळतं किंवा कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस आहेत. यू आर इन टू गिफ्ट आर्टिकल, समबडी इज इन टू पॅकेजिंग, सो यू बोथ कॅन कॉम्प्लिमेंट इच अदर. कोणीतरी वेबसाईट्स मध्ये आहे, कोणीतरी डिझायनिंग मध्ये आहे, सो दे कॅन कॉम्प्लिमेंट इच अदर. नाव काय होतं, तुमचे 10 कस्टमर, त्याचे 10 कस्टमर, टोटल दोघांनी जर एकत्र व्यवस्थित काम करायचं ठरवलं, then you have 20 more options that are coming your way for both of you, right? So that is a possible option that is there. डू कोल्ड कॉल्स और ईमेल्स. बऱ्याच वेळेला लोक कोल्ड कॉल करायला घाबरतात. आपण मागच्या वेळी लर्निंग टू सेल मागच्या सोमवारी आपण डिस्कस केलं की सेल्स करतेवेळी काय करायचं, कशा प्रकारे करायचं. तुम्हाला भीती वाटते की तुम्हाला रिजेक्शन येईल, कोण समोरची व्यक्ती तुम्हाला भाव नाही देणार. ठीक आहे. ऍट द मोस्ट व्हॉट इज ही गोइंग टू डू, से नो. नका 10 कॉल करू, पण दिवसाला एक तरी कॉल करा. अँड एव्हरी वीक कीप ऑन इन्क्रीजिंग द नंबर ऑफ कॉल्स. फॉर फर्स्ट वीक यू डू ओनली 1 कॉल पर डे, परफेक्टली फाईन, बट दॅट विल गिव्ह यू सम कॉन्फिडन्स. समजा त्याच्यातला एखादा जर क्लिक झाला आणि ती ऑर्डर जर मोठी असेल, दॅट विल गिव्ह यू इनफ कॉन्फिडन्स. पण आपण कधी कॉलच करत नाही, आपण सदा ईमेल सुद्धा पाठवत नाही, आपण सदा व्हॉट्सअपवरती मेसेज सुद्धा पाठवत नाही किंवा रिमाइंडर फॉलोअप सुद्धा करत नाही, राईट. दॅट बिकम्स अ प्रॉब्लेम. सो start calling, look at potential customers who will be good partners or good customers to target. Start contacting them and start pitching your products and services. See, understand, he's any which way is going to say no, perfectly fine. But जर तो हो बोलला, it opens a window of opportunity for you. Don't miss that opportunity. त्याच्यानंतर लीड नर्चरिंग सिस्टम्स आहेत. आता सगळ्यांनाच जोहो, हबस्पॉट वगैरे हे जे सॉफ्टवेअर आहेत, बरेचसे पेड्स आहेत, ते तुम्हाला यूज करायला मिळतीलच असं नाहीये, राईट. ऑर यू मे थिंक अबाउट, बट जोहो, हबस्पॉट अँड द सेमब्रश सारखे जे सॉफ्टवेअर्स आहेत, दे हॅव फ्री व्हर्जन ऑल्सो अवेलेबल फॉर स्मॉल अँड मीडियम साईज एंटरप्राइजेस. एका पर्टिक्युलर नंबर ऑफ कस्टमर्स साठी हे तुम्हाला सॉफ्टवेअर फ्री मिळतात. सो यू कॅन टार्गेट दोज, यूज दोज. आणि ते सुद्धा जर तुम्हाला कठीण वाटत असेल, एक एक्सेल शीट, राईट. वी हॅव ऑलवेज सेड दॅट यूज अन एक्सेल शीट. नेम ऑफ द कस्टमर, डिटेल्स, कॉन्टॅक्ट नंबर, ऑर्डर टाईप, इन्क्वायरी रजिस्टर्ड ऑन, स्टेटस ट्रॅक करा. आणि त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे कलर कोडिंग स्कीम्स वापरू शकता एक्सेलमध्ये, विच हेल्प्स यू टू अंडरस्टँड अँड क्विकली आयडेंटिफाय कुठलं काय स्टेज आहे, काय नाहीये, राईट. फॉलोअप्स घेत राहा अँड देन यू गो बॅक, ओपन द एक्सेल शीट अँड यू चेक दॅट इज देअर. मला वाटतं व्हॉट्सअप बिझनेस वरती लेबल्स करून एक फीचर आहे. अगेन तो तुम्हाला एक 15 ते 20 टाईपचे लेबल्स क्रिएट करायला देतो, जेणेकरून ते लेबल्सद्वारे तुम्ही सर्च करून ट्रॅकिंग इझी करू शकता. त्याच्याने भरपूर बिझनेस वाढतोय, राईट. So there are simple tools which are available to us. The question is whether we are using them or not. दॅट इज द क्वेश्चन. सो एक्सेल आहे, झोहो, हबस्पॉटचे फ्री व्हर्जन आहेत, व्हॉट्सअप वरती आहेत. ईमेल्स मध्ये तुम्ही टॅगिंग करू शकता, ईमेल्स मध्ये क्लबिंग करू शकता.
बऱ्याच लोकांना ईमेल्स क्लब करता येतात किंवा टॅग करता येतात ते माहिती नाही. या सिंपल गोष्टी आपण वापरून आपलं लीड जनरेशन इफेक्टिव्ह करू शकतो. वाय अँड हाऊ दिस हेल्प इज, मला कोणीतरी कधीतरी रेफरन्स दिलेला मी लगेच नोट केला, पण मे बी त्याच्यानंतर मी एका महत्वाच्या मीटिंगमध्ये गेलो आणि तिथे माझं लक्षातनं तो लीडच निघून गेला. Now, if I'm tagging and I have the habit of going and checking that tag, right, I can find that lead again and I can get in touch with that person. So please use the lead nurturing systems or CRM tools. Even a simple basic Excel sheet does wonders for lead generation. तुम्हाला एक्सेल शीट नाही वापरायची आहे, व्हॉट्सअप बिझनेस वापरा. व्हॉट्सअप बिझनेस मधले जे फीचर्स आहेत ते समजून घ्या. ते तुमच्या बिझनेसच्या लीड जनरेशनसाठी कशा प्रकारे वापरता येतील त्याच्यावरती फोकस करा. अदर थिंग दॅट आय वुड वॉन्ट टू टेल इज, या सगळ्या गोष्टी ना तुम्हाला त्याचे एज्युकेशनल व्हिडिओज किंवा ते कसे करायचे स्टेप बाय स्टेप प्रोसेसेस एव्हरीथिंग इज अवेलेबल ऑनलाईन. म्हणजे तुमच्याकडे झॅपियर आहे, नोशन आहे, असे बरेचसे टूल्स आहेत जे तुम्ही ऑटोमेशनसाठी वापरू शकता. सॉरी, तुम्ही झॅपियरच्या वेबसाईटवर जर गेलात तर झॅपियर कसा वापरायचा, कशा प्रकारे त्याचा उपयोग सगळं दिलेलं आहे आणि त्याचं फ्री व्हर्जन सुद्धा अवेलेबल आहे. ऑल यू टू डू इज जस्ट टाइम अँड एफर्ट. थोडा आपल्या बिझनेससाठी, व्यवसायासाठी जर आपण दिवसातनं अर्धा तास जरी काढला अँड वी लर्न सिम्पल बेसिक टूल्स, आय एम नॉट सेइंग गेट इन टू ऍडव्हान्स टूल्स, even simple basic tools if you learn, you can increase the lead generation and make it much more predictable rather than having to depend on lotteries, right? मग आता तुमचं जर एखादा फर्निचर मॅन्युफॅक्चरर आहे ज्याला त्याच्या बिझनेसमध्ये दर महिन्याला 2 ते 3 लीड्स जनरेट होतात, तो विचार करतो की मला 2 ते 3 लीडच्या पलीकडे जायचं आहे, राईट? सो व्हॉट डज ही डू, ही क्रिएट्स अ हाय प्रोफाईल आणि ही आयडेंटिफाईज विच आर द पॉसिबल एरियाज विच कॅन पॉसिबली बी इंटरेस्टेड इन बाईंग फर्निचर और मे बी न्यू मूव इन होम्स वगैरे त्याच्या लोकॅलिटीमध्ये असतील. ही गोस अँड आयडेंटिफाईज दॅट. ही रन्स FB ads, maybe Instagram ads, right? He uses a CRM integration that is there and he follows up. आणि त्याचं जे महिन्याला 2 ते 3 लीड येत आहेत ते कदाचित 12-15 पर्यंत जाते, राईट? अँड इट मे नॉट नेसेसरी डायरेक्टली शूट ऑफ इमिडिएटली आफ्टर युअर फर्स्ट ऍड. तुम्हाला पहिल्याच ऍड मध्ये एवढा सगळा शूटअप होईल असं नाहीये. पण एक 2 ते 3 वरून तुम्ही कदाचित 7 ते 8 पर्यंत जाल, राईट? दॅट अगेन इन इटसेल्फ इज अ गुड थिंग फॉर यू. So slowly and steadily it will increase. That is there. And you look at a 20% conversion rate that is there, which adds to your existing client base that is there. अरे हे करायचं असेल तर कशा प्रकारे तुम्ही करू शकता, राईट? आयडेंटिफाय युअर आयडियल कस्टमर प्रोफाईल. आयडेंटिफाय 2 लीड चॅनल्स दॅट आर देअर. आपल्याकडे 17 चॅनल्स अवेलेबल आहेत. ऑफलाईन एक्झिबिशन्स, news print idea, pamphlets that is there, advertisements on TV, YouTube, right? Facebook, Instagram, असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे तुम्ही ऍड करू शकता. ब्लॉग्स आहेत, व्हिडिओज आहेत. ऑल दिस कॅन बी युज्ड. You identify 2 or 3 channels where you want to work on or your ideal customer profile is likely to use. त्याच्यानंतर बिल्ड अ सिंपल लीड मॅग्नेट. माझ्या बिझनेससाठी माझ्या कस्टमर जर माझा शोध घ्यायचा झाला तर कुठल्या 4 गोष्टींचा विचार करेल किंवा तो कशा प्रकारे सर्च करेल. थिंक अबाउट दोस. वी हॅव दॅट आयडिया. आपण त्या गोष्टी यूज करत नाहीत. ते वर्ड्स आपल्या वेबसाईटवरती, आपल्या इंस्टाग्राम पेजवरती, आपल्या युट्यूब पेजवरती, आपल्या फेसबुक पेजवरती हे सगळे वर्ड्स आपण सहज टाकू शकतात. ते कीवर्ड्स येऊ शकतात. Google gives you a tool to identify trending keywords for your business. Try and use that, right? त्याच्यानंतर एक वीकली लीड जनरेशन शेड्यूल तयार करा. नाव इथे पुन्हा एकदा मला सांगावं असं वाटेल,
लोक इरॅटिक आहेत. म्हणजे मी बऱ्याच लोकांचे जेव्हा इंस्टाग्रामचे किंवा फेसबुकचे बिझनेस पेजेस बघतो, दे आर प्रिटी इनकन्सिस्टंट. म्हणजे एक महिन्या अगोदर एक पोस्ट टाकलेली, त्याच्या अगोदरची पोस्ट 4 महिन्या अगोदर टाकलेली, शेवटची पोस्ट आज टाकली आहे, त्याच्यानंतर काहीच नाही. सो युअर कस्टमर हु इज रिटर्निंग बॅक टू फाइंड आउट व्हॉट यू हॅव डन, ही इज नॉट गोइंग टू फाइंड एनिथिंग. सो तुमचं वीकली फिक्स शेड्यूल किंवा फिक्स टाइम असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही त्याच्या बेसिसवरती एक सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ लीड जनरेट करू शकता. तुमचं एक्सेल मध्ये एक ट्रॅकर बनवा, त्याच्यामध्ये तुम्ही ट्रॅक करू शकता. अँड जसं मी अगोदर सांगितलं, 90 डेज, कमीत कमी 90 डेज यू हॅव टू फोकस अँड डू इट कन्सिस्टंटली. You will find the results that are there. So again, if you want to make it predictable, use free tools like Google Analytics, HubSpot, CRM आहे. झॅपियर विषयी मी बोललो, कसं वापरायचं ते. झॅपियर तुम्हाला ऑनलाईन त्याचे व्हिडिओज आहेत. झॅपियर क्लासरूम करून, मला वाटतं, आय डोंट रिमेंबर इट राईट नाव, बट झॅपियर क्लासरूम करून त्यांचं आहे, जिथे तुम्हाला पूर्ण ऑटोमेशन कसं सेट करायचं लाईव्ह डेमो सहित दिलेलं आहे. बऱ्याच वेबसाईट तुम्हाला या सगळ्या गोष्टी देतात. रन एबी टेस्ट. एबी टेस्ट म्हणजे आता काय ते मी तुम्हाला सांगतो. एबी टेस्ट म्हणजे ना, दोन वेगवेगळे दोन वेगवेगळे फ्लायर डिझाईन करा, दोन वेगवेगळ्या टाईपचे ऍड डिझाईन करा, दोन वेगवेगळ्या टाईपचे व्हिडिओज डिझाईन करा. यू माइट बी सेलिंग द सेम प्रोडक्ट ऑर टेलिंग द सेम थिंग बट इन डिफरंट वेज. आता एबी टेस्टिंग का? तर त्या दोघांपैकी कुठल्याला लोकांचा रिस्पॉन्स जास्त येतोय, ज्याच्यावर रिस्पॉन्स जास्त येतोय ना, त्याच्यावरती जास्त काम करा. आपण नॉर्मली काय करतो, आपण फक्त एकच प्रोडक्ट किंवा एकच ऍड बनवतो, एकच फ्लायर टाकतो आणि त्याच्यावर अरे बाबा काय कोणाला इंटरेस्टच नाही. नाही, डू दॅट. राईट ब्लॉग्स, टू डिफरंट व्हेरिएशन्स दॅट आर देअर. राईट. तुम्ही जाऊन युट्यूब वरती बऱ्याच लोकांचे जे थंबनेल आहेत ना, ते सर्च करा. तुम्हाला सेम व्हिडिओचे 3-3 किंवा 4 वेगवेगळे थंबनेल्स भेटतील. वाय इज दॅट दे डू इट? आणि त्यांचे टायटल किंवा हे थोडंफार काहीतरी बदललेलं असतं, बट अगेन इट टाईज बॅक टू द ओरिजिनल व्हिडिओ दॅट इज देअर. सो क्रिएट दोज that are there and see which one is attracting more people. And last but not the least, ऍडव्हर्टिजमेंट साठी बजेट ठेवा. बजेट असणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही एकदम 5,000 10,000, हे इथे मी थोडंसं डॉलरचं घेतलंय कारण ते एका वेबसाईट वरून घेतलेलं आहे. राईट. बट यू यू कॅन स्टार्ट विथ सिम्पल ऍड बजेट्स दॅट आर देअर. फेसबुक वरती, इन्स्टावरती, मेटावरती, युट्यूब वरती तुम्ही एक छोट्या अमाऊंटचे ऍड्स रन करू शकता. एकदम मोठ्या बजेटचे प्लीज अवॉइड स्पेंडिंग टू मच अपफ्रंट. कारण तुम्हाला आयडिया नाही तुमच्यासाठी कुठला प्लॅटफॉर्म योग्य आहे ते. सो ट्राय, maybe spend every month 500 rupees or maybe 1,000 rupees on one platform, or for the next 3 months 3,000 rupees on one single platform. See how the response is, how it is benefiting you, how your business is growing. चांगला रिस्पॉन्स येत असेल, चांगला कन्व्हर्जन असेल तर त्याच्यावरच फोकस करा. राईट. अदरवाइज यू गो ऑन टू सम अदर प्लॅटफॉर्म, ट्राय दॅट, और यूज 2 or multiple platforms at same time. स्पेंड दॅट. अगदीच 10,000 लोक काय करतात ना, लोक सरळ सरळ मोठा एक डिजिटल मीडिया ऍडव्हर्टायझिंग करण्याकडे जातात. मी असं नाही सांगत त्यांच्याकडे नका जाऊ. गो, टेक देअर ऍडवाइस. यू स्पेंड 10,000 rupees ऑन वन गो, अँड दॅट 10,000 rupees यू स्पेंड फॉर 1 month ओनली. आणि त्याचा मग रिस्पॉन्स काहीच नाही येत, अँड यू सेड अरे यार सोशल मीडिया काहीच काम नाही करत. नाही, करतो ते काम, बट यू नीड टू प्लॅन युअर बजेट अँड स्पेंडिंग ऑल्सो ऑन इट, सो मेकिंग इट प्रेडिक्टेबल. So these are some of the ways that I wanted to share about. If you have any questions, or you would like to share your personal thoughts, please feel free. सर मी बोलू का? Yes, Nimish, please. येस Thank you for सर. joining. हा सर, मला नेहमी जॉईन करायचं असतं, काही ना काही असतात सर. आज लकीली आज लवकर झालंय सगळं, सो आय कुड जॉईन. सो रिअली नाईस टू हिअर दीज पॉइंट्स. आणि दो लॉट ऑफ दीज पॉइंट्स असे आपण आधी ऐकलेले असतात, पण आय थिंक मेन तुम्ही जे सांगितलं ना, की लोक इरॅटिकली करतात, थोडं करतात आणि देन दे गिव्ह अप आफ्टर सम टाइम. सो माझं आतापर्यंत मी जे काय केलंय ना, दिस इज व्हॉट हॅज रिअली
been the cause why things have not worked is what I believe, and you rightly pointed it out की सगळे असं करतात. So ठीक आहे. First of all, I am not the only one who does this, but yes, it's an eye opener की I need to do this more often. So मला तुम्हाला क्वेश्चन विचारायचा आहे की मी लिंक्डइन वरती आतापर्यंत कधीच मार्केटिंग नाही केलं, पण आता आय सॉ केस स्टडी तुम्ही मेन्शन केलेली की प्रिंटिंग प्रोव्हायडर एक होता ज्यांनी लिंक्डइनच्या थ्रू मार्केटिंग केलं आणि ईमेल्स नी फॉलोअप केलं. सो विल दॅट बी समथिंग, त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता की हा, मी आरओआय सांगू बजेट शकतो. मी ट्रॅप किंवा इनफॅक्ट ना कन्वर्जन कॉस्ट? आय डोंट नो, तू आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आहेस का मंडे म्युझिकच्या? येस येस आहे. हा, ओके. त्याच्यावरूनच मी आता जॉईन केलेलं. I will share one post by a doctor, okay, that he writes fantastically, and he writes post related to healthcare awareness, but to the area that he is practicing. ओके सो तो एक एक्झाम्पल देतो, तो स्टोरी सांगतो, त्याचे जे काही इम्प्लिकेशन्स आहेत ते सांगतो, अँड वाय डू यू नीड टू बी अवेअर अबाउट दोज थिंग्स. ही हायलाइट्स दॅट. दॅट्स अ गुड वे टू बिल्ड युअर ऑडियन्स. आता तुझे कॉर्पोरेट गिफ्टिंग आहेत किंवा कॉर्पोरेट टी शर्ट्स आहेत, राईट? सो प्रॉबेबली राईट हाऊ टी शर्ट कॅन हेल्प यू बिल्ड अ ब्रँड. त्याची टी शर्टची क्वालिटी, त्याचं मेक, त्याचं कलर कॉम्बिनेशन, त्याची ड्युरेबिलिटी, तो टी शर्ट घालून जातो कुठे तेव्हा त्याचं कसं हे होतं, हाऊ स्विगी इज युझिंग टी शर्ट टू ब्रँड इट सेल्फ, राईट? हाऊ झोमॅटो इज युझिंग टी शर्ट टू ब्रँड इट सेल्फ. यू कॅन राईट अ स्मॉल स्टोरी, अँड would you be interested in building such brands for your company or organization, right? That's how you राईट do it. आता मी जी धी लर्निंगची टी शर्ट बनवलेली आहे, राईट, वेन एव्हर आय एम डुईंग अ ट्रेनिंग प्रोग्राम, आय विल ऑलवेज गो विथ द धी लर्निंग टी शर्ट. सो राईट that becomes a subtle way of branding. People register that, and if they see me consistently doing it, they are going to register it even. So identify that corporate gifting, टी-शर्ट्स, अजून दुसरे जे काही आयटम्स आहेत, त्यांना कशा प्रकारे इमेज बिल्डिंग साठी यूज करता येईल किंवा रिइन्फोर्स करण्यासाठी यूज करता येईल. राईट स्मॉल little blog post around that, the impact, the result that you will have, and then leave that last line. I am into corporate gifting and designing. If you would want to know how I can help you, please get in touch. That will help you to ओके immediately nahi yenar results, but over a period of time it will. And you can put up some creative images that are there which look really attractive. That will do the trick. राईट That will do the trick. That is how ओके to do it. अजून कोणाला काही ओके प्रश्न किंवा काही शेअर करायचं असेल, प्लीज फील फ्री टू शेअर. अदरवाइज वी कॅन कॉल इट. I think that's it for today. So thank you for joining. तुम्हाला obviously I will also share one link on the group. I've created a small checklist now for keeping track of your lead generation cycle that is there. I'll share that on the WhatsApp group that is there. तुम्ही जर ऑनलाईन पाहत असाल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, जेणेकरून नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला त्याची माहिती अवेलेबल होईल. यू कॅन डू फॉलो अस फॉर मोर. थँक्स वन्स अगेन, अँड वी विल मीट नेक्स्ट मंडे. नेक्स्ट मंडेला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा चॅटबॉट जे आहेत ना, चॅट जीपीटी, how to use chat gpt, we are going to have a guest session, how to use chat gpt for your business, त्याच्यावरती आपण सेशन घेणार आहोत. सो प्लीज डू जॉईन इन. थँक्यू वन्स अगेन. सी यू नेक्स्ट टाइम, नेक्स्ट वीक. Thank you, sir.